केदार के पास है, आकाश के पास है, मेरे पास है ना भाई। चलो आप ही नहीं है। आज आपण डब्बिंग ग्राउंडमध्ये आलो. डब्बिंग ग्राउंडमध्ये कमिशनर आले, त्या काय आश्वासन आपल्याला दिलं? आज नवीन वर्षाच्या मुहूर्तावर आयुक्त मॅडम उंबरड्या गावी प्रकल्पाच्या ठिकाणी झाडं लावून नवीन वर्षाचं स्वागत केला. परंतु मॅडमच्या बोलण्यावरनं मॅडमनी असं सांगितलं गेलं की उंबरडा प्रकल्प हा जो घनकचरा आहे, कारण वारंवार मी आयुक्तांना म्हणजे येणारा प्रत्येक आयुक्ताकडे माझी तक्रार मी करत असतो. कारण उंबरड्याला जो घनकचरा चालू आहे हा प्रकल्प करणार होते, परंतु प्रकल्प चालू आहे पण त्या प्रमाणात ते होत नाही काम. कारण लोकांना सतत त्याचा स्मेल, सतत वास, गावामध्ये माश्या, पूर्ण गाव नव्हे तर पूर्ण परिसरामध्ये सोसायटीमध्ये सुद्धा त्याचा वासाचं प्रमाण वाढलेलं आहे. मॅडमने आश्वासन दिलेलं आहे मला की 1-2 महिन्यामध्ये जो डम झालेला कचरा आहे तो करण्यासाठी जरा सहकार्य करा. 2-2.5 महिन्यानंतर तुम्हाला स्मेल, वास येणार नाही. चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रकल्पाचं काम होईल आणि मार्चपर्यंत डोंबिवलीला जो प्रकल्प चालू होणार आहे त्या 100-150 टन डोंबिवलीमध्ये तो कचरा साठा केला जाईल. त्यामुळं उंबरडेवासियांना त्याचा त्रास होणार नाही. तसंच मांड्यालासुद्धा त्यांनी टेंडर प्रोसेस चालू केलेली आहे. त्यामुळं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मॅडम सतत, मला वाटतं 4थी व्हिजिट असेल मॅडमची. त्यामुळं बघूया आता, मॅडमने आश्वासन दिले, मॅडम करतील अशी आपल्याला आशा आहे.